लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। त्रिवेणी संगम पोखरी हुडी परिसरात ढगफुटीच्या पुराने शेती गेली खरडून। शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे निवेदन। पुसद तालुक्यात दिनांक 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान पडलेल्या ढगफुटी अतिवृष्टीच्या पावसामुळे पोखरी हुडी परिसरातील संपूर्ण शेती खरडून गेल्याने संपूर्ण शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या विषयाचे निवेदन पुसद उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पाऊस व ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीच्या पावसाने संपूर्ण पुसद तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून यामध्ये शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे। पोखरी हुडी शेत शिवाराच्या वरील भागातून बोरगडी नाला, पूस नदी, हर्षी, वेणी नाला यांचा त्रिवेणी संगम असल्यामुळे या संपूर्ण परिसरातून पुराच्या पाण्याचा अतितीव्र वेग असल्याने शेती साहित्याचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पुसद, बोरी, गौळ या महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संपूर्ण शेती खरडून गेल्याने हातातोंडाशी आलेली पिकंही गेली असल्याने पावसाने शेतकऱ्यांच्या मुळावर घाला घातला आहे। त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा मात्र अत्यंत संकटात सापडला आहे। या परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी आज पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजबल यांना वरील विषयाच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेलच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनावर राष्ट्रवादी पक्ष किसान सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन चंद्रवंशी, तालुका अध्यक्ष शंकर ढोकणे, उपाध्यक्ष अनिल रत्ने, संपर्क प्रमुख सचिन कामारकर, उपसरपंच गजानन ढोकणे, सदस्य गणेश आबाळे, शेतकरी अरुण जाधव, पैलवान श्रीकांत नरसिंग इत्यादींच्या सह्या आहेत। 1 रोजी या अति पावसामुळे पोखरी शिवार, सेलू शिवार आणि चिलवाडी या भागामध्ये जो वाडा बोरगडीचा वाहतो त्यामध्ये भरपूर असा नुकसान या बळीराजाचे झालेले आहेत। तरी मी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की या बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी भरीव मदत लवकरात लवकर शासनाच्या वतीने पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, माझी सर्व बळीराजातर्फे आपणास शासनाने धडवावी माझी विनंती आहे। 1 सप्टेंबरच्या पुरामुळे पोखरी शिवार, चिलवाडी शिवार, कोपरा शिवार, हुडी शिवार, येळा यामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। पुराचे पाणी अक्षरशः शेतामध्ये घुसून शेतातल्या विहिरी, शेतातील साहित्य, शेतातील जनावरे असे हे पुरामध्ये वाहून गेलेले आहे। शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे। या शेतीची नुकसान भरपाई शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त मदत देण्याची कृपा करावी आणि बळीराजाला या संकटातून बाहेर काढावे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।